नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, चातुर्मासामध्ये बरेच प्रकारची व्रतवैकल्य केली जातात. चातुर्मासाचा काळ हा खूप प्रभावी मानला जातो, म्हणूनच ह्या काळात बरेच व्रतवैकल्य करण्याची पद्धत आहे. तर बऱ्याच व्रतांपैकी एक आहे चातुर्मासातलं गोपद्मव्रत. हे व्रत आपल्या नवऱ्याच्या सुखासाठी, प्रगतीसाठी, भरभराटीसाठी, आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी आणि घरातल्या सगळ्या लोकांच्या प्रगतीसाठी आणि लक्ष्मीचा वास हा आपल्या घरात कायम आणि अखंड टिकावा यासाठी हे व्रत आपल्याला 4 महिने करायचे आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर दररोज गोपद्माची रांगोळी आपण काढायची आहे. तर हे व्रत आपण रांगोळी काढून हे संपन्न करायचं आहे. तर बघा, भगवान श्रीकृष्णांनी आपल्या बहीण सुभद्रेला हे व्रत करण्यासाठी सांगितले होते. तर तुम्हाला हे व्रत 17 जुलैपासून म्हणजे आषाढीपासून तुम्हाला हे व्रत करायचे आहे. तर हे व्रत 5 वर्षांचे असते, त्यामुळे एकदा सुरू केले की सलग 5 वर्ष तुम्हाला हे व्रत करायचं आहे. तुम्ही हे व्रत कायमस्वरूपी सुद्धा करू शकता. ह्या व्रताचे उद्यापन तुम्हाला कार्तिकी एकादशीला करायचे आहे. हे व्रत सगळ्या ताई, मावशी सगळे लोक करू शकतात. आता नवविवाहित ज्या कोणी तरुणी आहेत ते पण हे व्रत नक्कीच करू शकतात. तर बघा, गोपद्म म्हणजे गोमाताची पावले. तर माता लक्ष्मीला आणि श्रीहरी विष्णूंना ही गोमाताची पावले जी आहेत ती अतिशय प्रिय आहेत. सो आपल्याला हे व्रत नक्की करायचं आहे. बघा, हे व्रत खूप सोपे आहे. दररोज तुम्हाला रांगोळी काढून त्यावरती हळदी कुंकू घालून हे व्रत तुम्हाला करायचं आहे. तुम्ही ही रांगोळी देवघरासमोर एक आसनावर किंवा चौरंगावर किंवा पाटावरती 33 म्हणजे 30 अधिक 3 गोपद्म अशी तुम्हाला काढायची आहेत. हे काढताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हा जप म्हणायचा आहे. तुम्ही यासाठी पाठ घेऊ शकता, म्हणजे घ्यायचंच आहे. तुम्हाला ही जमिनीवरती काढायची नाही आहे. तुम्ही ही देवघराच्या समोर काढू शकता किंवा तुमच्या मेन दरवाजाच्या समोर किंवा साईडला काढू शकता. तिथंसुद्धा तुम्हाला रांगोळीला काहीतरी आसन द्यायचं आहे आणि हळदी कुंकू घालायचं आहे. पण जेव्हा तुम्ही अंगणात काढत असाल किंवा तुमच्या मेन दरवाजाच्या समोर काढत असाल तेव्हा तुम्हाला गोमूत्र आणि हळद असं पाण्यामध्ये मिक्स करून ते शिंपडून तुम्हाला त्याच्यानंतर ही रांगोळी काढायची आहे. नंतर रांगोळीला आपल्याला तुम्ही कलर वाटलंच तर तुम्ही भरू शकता, पण हळद कुंकू आपल्याला रांगोळीला नक्की घालायचं आहे. एक उदबत्ती दाखवायची आहे, दिवा दाखवायचा आहे आणि तुम्ही त्याला गोडधोड किंवा तुम्ही खडीसाखर किंवा साखरेचा नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवू शकता. तुम्हाला जर दररोज दाखवता येत नाही तर दर रविवारी तुम्ही दूध साखरेचा किंवा साखरेचा किंवा काही जरी तुम्ही कधीही गोड केला आठवड्याभरामध्ये तरी तुम्ही दाखवू शकता. तर आता तुम्हाला दररोज जर ह्याची कथा जर वाचायला जमत नसेल तर तुम्ही दर रविवारी गोपद्माची जी कथा आहे तुम्हाला यूट्यूबमध्ये किंवा आपल्या गुगलमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर ती कथा तुम्हाला वाचायची आहे. बरीच लोक तांदूळाच्या पिठाने सुद्धा ही रांगोळी काढतात. तर बघा, मासिक धर्म किंवा सुतक किंवा तुमचं ट्रॅव्हलिंग जर आलं तर तुम्ही तेवढे दिवस स्किप करून पुढं ते कंटिन्यू करू शकता. आता या व्रताचे उद्यापन कसे करायचे आहेत ते आता आपण बघणार आहोत. तर उद्यापन आपण दरवर्षी करायचं आहे. बघा, आपण कुठलंही व्रत केलं तर आपण त्याचं उद्यापन थोडे दिवसांनी किंवा महिन्यांनी नक्की करतो. तसंच आपल्याला या गोपद्माच्या व्रताचं पण उद्यापन करायचं आहे. आता जर तुम्हाला तुमच्या लग्नाला जर 5 वर्ष झाली असेल तर उद्यापनाच्या वेळी एखाद्या ताईंना किंवा मावशींना, म्हणजे जी सुहासीन आहे तर त्यांना बोलवा किंवा कुमारिकेला तुम्ही बोलवू शकता. तर त्यांची छान तुम्ही ओटी भरून त्यांना तुम्ही काहीतरी गोड द्या किंवा केशर दूध किंवा दूध साखर असं तुम्ही त्यांना प्यायला द्या.
आणि तुम्हाला त्यांना 33 रुपये असं वाण म्हणून द्यायचं आहे. आता 33 का? तर बघा 33 आपण गोपद्म काढतो म्हणून तुम्हाला त्या ताईंना किंवा त्या कुमारिकेला तुम्हाला 33 रुपये वाण म्हणून द्यायचं आहे. तुम्ही ओटीमध्ये हे घालून देऊ शकता किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की 33 रुपये कसं देणार, तर तुम्ही काय करू शकता, त्या 33 रुपयेमध्ये तुम्ही बांगड्या किंवा टिकलीचं पाकीट किंवा तुम्ही कंगवा किंवा आरसा किंवा मेहंदीचे कोन असं तुम्ही आणून त्या ओटीमध्ये घालून तशी ओटी तुम्ही त्यांची भरू शकता. तर ज्यांच्या लग्नाला 5 वर्षापेक्षा कमी झालेली आहेत त्यांनी जसं कहाणीमध्ये सांगितलं आहे तसं पहिल्या वर्षी विडा द्यावा, दुसऱ्या वर्षी चुडा भरावा, तिसऱ्या वर्षी केळ्याचा फणा द्यावा, चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी आणि 5व्या वर्षी चोळी परकर नेसवून आपल्या वशाचं उद्यापन करावं. चोळी परकर म्हणजे काय, तुम्ही साडी देऊ शकता किंवा खण नारळाने ओटी भरू शकता. तर असं हे गोपद्म व्रत आपल्या नवऱ्याच्या यशासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, दीर्घ आयुष्यासाठी, आपलं अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त होण्यासाठी आणि घराची भरभराट होण्यासाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हे व्रत नक्की करायचं आहे. बघा, तुम्ही रांगोळी स्वतः काढणार तर स्वतः काढा, तुम्ही स्टेन्सिल आणून काढणार तर तसा काढा, कारण त्यांनी टाईम खूप वाचतो. पण हे व्रत अगदी सोपं आणि साधं आहे, तर हे तुम्ही नक्की करू शकता. फक्त मासिक धर्म जेव्हा येईल तेव्हा 5 दिवस जर तुम्ही दोघंच राहत असता नवरा बायको, तर तुम्ही ते स्किप करा 5 दिवस आणि मग कंटिन्यू करा. जर घरी कोण जर असतील, तर तुम्ही जर जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असाल किंवा सासू सासऱ्यांच्या बरोबर राहत असाल तर घरची लोकं ते कंटिन्यू करू शकतात. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.